आम्ही 33 सदस्य मतदानाला चाललो. आमची बैठक एकत्र झाली. ठरलं उमेदवार अध्यक्षपदाचा कोण, उपाध्यक्षपदाचा कोण, आणि आम्ही त्या ठिकाणी निघालो. सन्मान्य अध्यक्ष महोदय, हे 2 सदस्य ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला, संदीप मांडवे आणि अनिल देसाई, हे आमच्याबरोबर बैठकीला होते. ज्यांचं अपहरण झालं म्हणून सांगितलं ते बापसाहेब शिंदे, सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, आमच्याबरोबर होते. तिथं सुद्धा आमच्या बैठकीच्या ठिकाणी सन्मान्य सभापती महोदया 50 साध्या वेशातले पोलीस खाली होते. तुम्हाला अटकच करायची होती ना, आमच्या 2 सदस्यांना गुन्हा दाखल केलाय म्हणून. तिथं का नाही केली? का? 2000 शिवसैनिक तिथं होते खाली. तिथं नाही धाडस झालं पोलिसांचं आमच्या सदस्यांना हात लावायचं. मी, मान्य मकरंद पाटील, मान्य शशिकांत शिंदे आणि मान्य नितीन काका, आम्ही ह्या सदस्यांना घेऊन आबा आपलाच चाललाय सगळा किस्सा. मंत्री महोदय, मला याच्यावर मला एक सभापती महाराज, माझे हात जोडून विनंती आहे. म्हणजे आता या सभागृहात सुद्धा आम्ही सुरक्षित आहात का नाही असं वाटायची वेळ आली. सभापती महोदय, आम्ही चाललो 4थ्या मजल्यावर. सभापती महोदय, 10 फुटाचं अंतर होतं. ते मेटल डिटेक्टर लावला होता जिथनं सदस्य आत जातात सभागृहात, त्या मतदानाच्या ठिकाणी. ते मांडवे म्हणतायत, अरे पालकमंत्री आहेत, मला जाऊ दे मताला. सभापती महोदय, ह्या दंडाला 4 पोलीस माझ्या, हे अजून दुखतंय. ह्या दंडाला 4 पोलीस, दोघांनी कंबर आवडली माझी. अंग सभापती महोदय माझा अजून ठणकते. 4 दिवस झाले मी गोळ्या खातोय. मला त्या सदस्य सकट फरफटत नेलं. ह्यांचे बंधू खासदार नितीन काका पायऱ्यांवरनं त्याला खाली पाडलं. ह्यानाही ढकलत एका खोलीत नेऊन तिकडे ढकललं बाजूला. सभापती महोदय, काय 100 पोलीस साध्या वेशातले 4थ्या माळ्यावर, म्हणजे ही मोगलाई आहे का? आम्ही मंत्री आहोत, आमदार आहोत, 4 लाख लोकांच्यातनं निवडून आलेले. एवढा माजुरीपणा केला. त्या गोंधळात सभापती महोदया काय लागलं मला माहित नाही. माझ्या शर्टावर रक्त, जे सदस्य माझ्याबरोबर होते संदीप मांडवे त्यांच्या शर्टावर रक्त. माझ्या बॉडीगार्डच्या लक्षात आल्यावर त्यानं रुमाल काढून मला दिला. मी दाबून धरलं थोडा वेळ. तोपर्यंत आमच्या दोन्ही सदस्याला पोलीस पळवत घेऊन गेले.